असल्यामुळे आपण सर्वांनी अनुभवलेला आहे। आपल्या बीड जिल्ह्याचा आणि त्यात अर्थातच आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढताना आपल्या भागाचं लोकप्रतिनिधित्व आदरणीय दोंडे साहेबांच्या खांद्यावर होतं। पाटोदा तालुक्यामध्ये रस्त्यात खड्डे होते का खड्ड्यात रस्ते होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे। प्रत्येक गावचा रस्ता, मग तो राज्यमार्ग असेल, ग्रामीण मार्ग असेल, जिल्हा मार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय घेऊन मी उदाहरणासहित सांगणारपैकी कार्यकर्ता आहे। आपल्याला उदाहरण सांगायची गरज नाही, कारण या ठिकाणी सगळेच प्रमुख आहेत, सगळ्यांना माहिती आहे आपापल्या गावची काय परिस्थिती होती। मग त्यात काकडेरा असेल, खडकवाडी असेल, बेदरोडे असेल, निरगुडी असेल किंवा डोंबरी असेल, वडजरी असेल, थेरला असेल, वाघेर, कोणत्याही गावामध्ये जा, रस्त्यात खड्डे होते का खड्ड्यात रस्ते होते। कोणत्याही गावामध्ये जाण्या येण्यासाठी दळणवळणाचा रस्ता चांगला नव्हता। कोणत्याही गावात विकासाचा अनुशेष इतका मोठा शिल्लक होता की तिथं सिमेंट रस्ते नव्हते, पेवर ब्लॉक नव्हते, ग्रामपंचायत इमारत नव्हत्या, जिल्हा परिषदच्या शाळा नव्हत्या, नादुरुस्त शाळा खोल्या होत्या। म्हणजे कोणतीही गोष्ट अशी बारीक विचार करून बघा। दोंडे साहेबांच्या 2014 ते 19च्या काळामध्ये आदरणीय पालकमंत्री पंकजाताई साहेब गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक गावाचा रस्ता हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेने जोडला गेला का नाही। प्रत्येक गावामध्ये कुठं कमिशनखोरीची तक्रार आली का, या 10% दोंडे साहेबांनी खाल्ले किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी खाल्ले। दोंडे साहेबांनी कुणाच्याकडून 10 रुपये फंड करून घेतले का कुणासाठी। माझ्या गावाला जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता पहिल्यांदा मंजूर केला। माझ्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा खराब झाली होती ती म्हणून आमदार फंडातून जिल्हा परिषदची शाळा दिली। माझ्या गावामध्ये पेवर ब्लॉक नव्हता तर पेवर ब्लॉक दिला। 25-15च्या माध्यमातून अनेक लाखो रुपयाची गावं प्रत्येक गावात कामं टाकली गेली। म्हणजे एक सामान्य जनतेशी नाळ असणारा, ज्याला धर्म पंथ जातीचा कुठेही लवलेस न लागलेला एक सेक्युलर माणूस म्हणून दोंडे साहेबांची एक प्रतिमा आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण झाली। आज ती आपल्याला फक्त जपायची आहे। त्याचं कारण सांगतो, इथून मागचा इतिहास आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। गेल्या 4 जूनला जो निकाल जिल्ह्यामध्ये लागला, त्या जिल्ह्याच्या निकालामध्ये लोकसभेच्या विकासाला कोणी मतं दिलेत का हो? लोकनेत्या ताईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा कायापालट करत असताना हजारो कोटी, मला कोटीत ते काय मोजता येणार नाहीत, इतका मोठा निधी, जसं आपण आष्टी मतदारसंघामध्ये दोंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणतो, तसं ताईसाहेबांनी जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी निधी किती आणला हे सांगू शकतो का आपण? अरोबो रुपये निधी आणला। मग ही विकासाकडे वाटचाल करणारी निवडणूक होती का? नव्हती। त्याचं कारण असं आहे की बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक ही देशाच्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त आपली निवडणूक ही वेगळी झाली। बीड जिल्हा हा केंद्रबिंदू म्हणून निवडणूक लढला गेला। सगळ्या निवडणुकीचं वेगळं विश्लेषण आणि बीड जिल्ह्याच्या निवडणुकीचं वेगळं विश्लेषण। मग आता आपल्याला काय करायचंय? लोकसभा झाली गेली, ती काय आता वापस येणार आहे का? नाही। मग आपल्याला आता नेमके काय सुधारणा करायच्या? या विधानसभेला आपल्याला नेमक्या सुधारणा करायच्या तरी काय? आपले मतं किती? 3,75,000 मतं आहेत आपले। 3,75,000 मतांमधून आपल्याला मागच्या वेळेस दगाफटका जर झाला नसता तर आपण मागच्या वेळेस 25,000 ते 30,000 मतांनी आमदार असतोच, आज बी असतो। आपल्याला शेवटच्या दिवशी आपल्याला तो दगाफटका झाला। मग आपल्याला मानणारा वर्ग किती आहे? 1 लाख। कुणी फसू द्या, 1 लाख मतं आपल्याला मागच्या वेळेस आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे पडली। जर आपण आता आपली जशी पायाभूत सुविधामध्ये लक्ष दिले साहेबांनी की सामान्य घटकापर्यंत आपल्याला जायचे, त्याची भेट घ्यायची, त्याची विचारणा करायची, किंवा तुझ्या मनात काय, मी उभं राहू का, तिकीट पाहिजे का, घ्यायचं, तिकीट मिळणार नाही मिळलं तर काय करायचे? तिकिटाची मागणी होईल, आपलाच क्लेम आहे। भारतीय जनता पार्टीला जर जागा सुटली तर नंबर 1ला प्राधान्य आपल्याला मिळायला पाहिजे। जर नाही मिळालं तर आपल्याकडे पर्याय काय आहे? मग या पर्यायावर आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस साहेबांची सगळ्यात सूक्ष्म यंत्रणा काम करते। आज साहेब वाडी वस्ती गल्ली प्रत्येक माणसाशी हितगुज संवाद दौरा साधून प्रत्येकाच्या मनात आपलं काय आहे आणि आपल्याला भविष्यात त्याची काय बांधणी करायची। साहेबांना मानणारा इतका मोठा वर्ग आहे,
मग तो कोणत्याही जातीचा असेल, कोणती जात इथं विशेष नाही, एक सेक्युलर चेहरा आहे. दलित तितक्याच प्रमाणात मानतात साहेबांना, मुस्लिम समाज तेवढ्याच प्रमाणात मानतो, वंजारी समाज तेवढ्याच प्रमाणात मानतो, मराठा समाज बी तेवढ्याच प्रमाणात मानतो, धनगर समाज मानतोय. म्हणजे 18 पगड जातींना घेऊन चालणारा एक कॉमन चेहरा जर भीमराव धोंडे साहेब असतील तर मग आपल्याला एक ठोस निर्णय घ्यावा लागेल. साहेबांनी निर्णय घेतलाय, तो आज ते जाहीर करतीलच, त्याचा मला काय अधिकार नाही. पण हे करत असताना आता आपली कार्यकर्त्यांची एक भावना आहे, माझी एक इच्छा आहे की आता आपण बाहेर पडलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी आता बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे मी माईक घेतलाय, मी बोलतोय तुमच्या समोर आणि मी जे बोलतोय ते ठाम बोलतोय. मग सर्वांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे. जर निगेटिव्ह समोरून कुठून प्रश्न आला तर त्याचं उत्तर त्याला तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला ठोस भूमिकेत द्यावं लागेल की भीमराव धोंडे नावाचा माणूस कशा प्रकारे चांगला आहे आणि त्याला मतं का करायचे, या सगळ्या गोष्टी ज्या त्या परिस्थितीमध्ये सांगायच्या. ज्याला त्याला ज्या त्या गावची परिस्थिती माहिती आहे, त्याचं काम एकच आहे की आता धोंडे साहेब फायनल उमेदवार आहेत. धोंडे साहेब उमेदवार त्यांची जाहीर करतील, कारण निवडणूक आता लागलेली नाही. पण आपल्यात माउथ कॅम्पेनिंगमध्ये आता निगेटिव्हिटी नसली पाहिजे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला या मतदारसंघामध्ये स्थैर्य पाहिजे असेल, स्थैर्य म्हणतोय मी, शांती पाहिजे असेल आणि विकासाच्या संदर्भामध्ये एक पाठपुरावा करणारा माणूस जर द्यायचा असेल, साहेबाला पैसे कमवायचे नाहीत. हो, साहेबाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे, साहेबाकडे असे लाख रुपये पगारवाले, 2 लाख रुपये पगारवाले असले 2-3 हजार, 3 हजार तरी कर्मचारी असतील, मला काय अंदाज नाही, पण 3 हजार लोक असतील. साहेब एक मोठे माणसे, एक 20 वर्ष आमदार राहिलेले, 4 टर्म पडले असले तर 4 टर्म निवडून आले. त्यांच्यापाशी त्यांना पैसे कमिशन कोणाचे 10%. आणि आपली जास्त जबाबदारी याच्यामुळे बनती की जर कमिशन घेणारा माणूस नसेल तर मग आपल्याला त्यांच्याच पाठीमागे उभं राहावं लागणार आहे. म्हणून सगळ्यांनी ठाम निर्णय घ्या की आता आपल्याला काहीही असो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत डोक्याने विचार करून आपल्याला यावेळेस धोंडे साहेबांना आमदार करावं लागणार आहे. यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने कामाला लागा. कोण समोर आला आणि कोण गेला, असे अनेक निवडणुका आल्यात गेल्यात. आपल्या आता 50च्या पुढे गेलो, मी तर गेलो 50च्या पुढे गेलेलो. निवडणुका येतील जातील, पण ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची, लोकसभेच्या निकालाचं विश्लेषण विधानसभेत होऊ नये. त्यामुळं बारकाईने आपण आता कामाला लागा. त्यासाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सविस्तर दादा बोलतील, साहेब बोलतील, परंतु माझे कार्यकर्त्यांना प्रमुख म्हणून मी एक विनंती करतो, कारण आपण ज्या पदावर काम करतो ना त्या पदाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपल्या भारतीय जनता पार्टीला ही जागा नाही, पण आपण सगळ्यांनी याच्यावर एक विचार करणं गरजेचं आहे नवनाथ द्या की खरंच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार इथं निवडून येणार आहे का? जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार जरी आपली ती युती असली पार्टीची, पक्षाची, तरी तो निवडून येणार आहे का? तर तो निवडून येणार नसेल तर ही जागा आपण भाजपला सोडून घेतली पाहिजे असं मला मनातून वाटतं. तुम्हाला कोणाला वाटतं की नाही वाटतं माहीत नाही, पण ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडली पाहिजे. याच्या मोबदल्यामध्ये त्यांनी बसून त्यांचा निर्णय घेतला पाहिजे. आणि ती सोडल्यानंतर सुद्धा आपल्याकडे तिकीट मागणारे अजून नेतेच, परंतु ही उमेदवारी ही धोंडे साहेबांनाच भेटली पाहिजे. जर भारतीय जनता पार्टीला जागा सुटली आणि साहेबांना उमेदवारी नाही मिळाली किंवा भारतीय जनता पार्टीला उमेदवारी ही जागा नाही सुटली, राष्ट्रवादी काँग्रेस जरी उमेदवारी मिळाली तर साहेबांनी काय भूमिका घ्यायची आणि आपण काय भूमिका घ्यायची हे आज ठरवलं पाहिजे. काहीच हरकत नाही, तुमच्या बरोबर मी आहे. साहेबांनी अपक्ष उभं राहावं, नाही उमेदवारी मिळाली हे माझं आहे. आणि आज तरी साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक गावामध्ये जी भूमिका आहे, मराठा समाज असेल, आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमचा सगळ्या समाज असेल, वंजारा समाज असेल, ओबीसीचे सर्व घटक समाज असेल, फक्त एकमेव चेहरा तुमचा असा आहे की तुमच्याकडं जातीचं कसल्याही प्रकारचं तुम्हाला लेबल लागलेलं नाही. त्यामुळं आज आष्टी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला असं वाटतंय की जर आपल्याला कुणी या येणाऱ्या विधानसभामध्ये आपलं नेतृत्व करणार कोणी असेल तर ते धोंडे साहेब असावा, ही आपली सगळ्यांची प्रांजली. साहेब, कसल्याही प्रकारचा या 5 वर्षामध्ये एकाही कार्यकर्त्याला तुमच्याकडून लाभ नाही मिळाला. आत्ता सांगितल्याप्रमाणे मी फक्त 6 मतांनी जिल्हा परिषदला पडलो. एक 6 रुपयाचं सुद्धा मी साहेबाला काम मागितलं किंवा साहेबावर नाराज झालो नाही.
किंवा साहेबांना जाऊन असं म्हणलं नाही की साहेब माझा जिल्हा परिषदला खर्च झालाय, मला आता सध्या अडचणीत आहे, मला काहीतरी काम द्या. त्यावेळेस साहेब सुद्धा सत्तेत होते, जरी आमदार नव्हते तरी पण नाही साहेबांना म्हणून साहेबांसमोर मी शब्दीने घेऊन सांगतो. पण तरी सुद्धा साहेबांच्या बरोबर उभा राहतो. याच्या पाठीमागं एकच कारण आहे की फक्त साहेब कुणाचंही वर खाली करीत नाही. आज बाकीच्या नेत्यामध्ये असं बदल आहे की नुसतं बाळासाहेब पवार तिकडं आज धोंडे साहेबांच्या पार्टीत आहे म्हणून त्याचं नुकसान इकडं कुठं करता येईल एवढं बघायचं आणि 2 जणांमध्ये भांडणं लावून द्यायची. हे आत्तापर्यंत आदरणीय धोंडे साहेबांनी केलेलं नाही आणि इथून पुढे भविष्यात का होणार नाही ह्याचा विश्वास तुम्हाला पण आहे. सर्व प्रमुख कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते, लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबापासून तळमळीनं मुंडे साहेबानंतर धोंडे साहेबावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्वांच्याच समोर या ठिकाणी आताच बाप्पांनी सांगितलं, निर्णय असा घ्यायचा ठाम की ठामच राहिला पाहिजे. साहेब मुंडे साहेब 2014च्या इलेक्शनमध्ये, मला वाटतं 2009च्या इलेक्शनमध्ये फौजी तुरळक सैनिक साहेबाबरोबर पाटोदा तालुक्यातून होता. राज्यमंत्री विरोधात होते. मी एक 2-3च उदाहरणं सांगणार आहे. ठाम कशाला म्हणतात आणि कट्टर कशाला म्हणतात. पैसा आमिष असतो, आमिषाला बळी पडणं हे कार्यकर्त्याचं काम नाही, हे दलालांचं काम असतं. पैसा भरपूर दाखवतात पण फुटणारा हा ओरिजिनल कार्यकर्ता नसतो. साहेब ज्या टायमाला मुंडे साहेब लोकसभेला उभे होते, वातावरण अगदी तंग होतं, फिरणंही मुश्किल होतं मतदारसंघामध्ये. कुठल्या गावात गेलं तर लगेच त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर ह्या बैठकीत असा बोलला. भरपूर जण आहेत, लगेच फोन येतो बाहेर गेले की. साहेब सकाळी तुमचा दौरा चालू असल्यापासून जे कोणी तुमच्या दौऱ्यामध्ये आले, सभापती कुठे आहेत अनिल साहेब, जे तुमच्या दौऱ्यामध्ये, आता मला काही कारणानिमित्त मी काय दौऱ्यामध्ये आलो नाही, पण असं झालं आहे, तुम्ही अपडेट घ्या थोडं, की फोटोमध्ये जे कोणी आता समोर बसलेले आहेत त्यांना लगेच फोन आले, कारण बाबा तो कसं काय गेला तिकडे. मी नाव सांगणार नाही कुणाचा फोन आला ते पण सांगणार नाही, कुणाला आला ते पण नाही सांगणार, पण तुम्ही अपडेट घ्या. मग का असं, आज परिस्थिती अशी झालेली आहे, लोकनेत्या ताईसाहेब एवढ्या अडचणीत असताना आपण आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाने एवढे मतं दिली, त्याच्यानंतर आपले परळी मतदारसंघ आणि आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ एवढे मतं दिली. मग ह्या मताचा उपयोग झाला का? नाही झाला. त्याचं काय कारण आहे? अत्यंत आटीतटीची निवडणूक होती, सर्वांनी ती पाहिली. याच्यामध्ये जीव जायची बारी झाली. काही जणांवर काही संकट आले ते ह्याचं न सांगितलेलं बरं. परंतु धोंडे साहेबाला हा आत्ताचा मतदारसंघ आणि आत्ताचं वातावरण एवढं पोषक आहे. सोशल मीडियावरती आम्ही बारकाईने काम करतो, ग्राउंड लेवलवरती प्रत्येक कार्यकर्त्याचं मत, प्रत्येक पुढाऱ्यांचं मत आणि प्रत्येक मतदाराचं मत आमच्यापर्यंत असतं आहे. म्हणजे आम्ही लय मोठे नाहीत, परंतु मार्केटमध्ये आज काय चालू आहे आणि काय चर्चा आहे हे बरोबर आपल्यापाशी आलेलं असतं. कारण जो कार्यकर्ता एकनिष्ठ असतो, असं मी म्हणत नाही पण मी एकनिष्ठच आहे भारतीय जनता पार्टीचा. ज्या टायमाला आदेश ताईसाहेबाचा येतो त्या टायमाला शेवटला कोणी पण असो मग खाली आपण आदेश पाळला जातो. परंतु जरी ही जागा बघाच बाप्पा म्हणले, जरी युती पक्षाला राष्ट्रवादी पार्टीला जरी सुटली तरी मला वाटत नाही की मी त्या पक्षाचं काम करेल. कारण मित्रांनो एवढा वाईट संघर्ष झाला लोकसभेला. भारतीय जनता पार्टीचे एजंट, आता मी एका बूथवरती एजंट असतो, मी लोकनेत्या ताईसाहेबाचा एजंट आहे. थोडक्यात सांगतो, थोडक्यातच मी एक एजंट आहे, तर त्याच्या बाजूलाच यांच्याच पक्षाचे एजंट तुतारीला. मग तुतारीला वेगळा एजंट पाहिजे होता ना, तर यांचेच कार्यकर्ते तुतारी पक्षाचे एजंट का, याच्यावर पण अभ्यास झाला पाहिजे. मित्रांनो काळ भरपूर संघर्षाचा आहे, पण आत्ता जो संघर्ष झाला त्याच्यानंतर एवढा संघर्ष होणार नाही. साहेबांनी असा ठोस निर्णय घ्यावा, मग ते भारतीय जनता पार्टी असो ना मग कुठली पार्टी असो. परंतु तुतारी सोडता साहेब तुम्ही कुठल्याही पण पक्षात जा, 100% तुम्ही आमदार. पवार साहेब तुम्हाला गाळा लावतील,
पवार साहेबाचा तुमचा दोस्ता नाही, आम्ही तेवढं मोठं बोलू शकत नाही. पण ताईसाहेबांचा आदेश आणि तुमचा निर्णय जर जुळला ना, तुम्हाला आमदार होण्यापासून कोणी शकणार नाही. 1,30,000 मतं जी झाली ना, 1.5 लाखाच्या वर मतं होती. मला असं वाटतं 100% साहेबाच्या गळ्यामध्ये 100% आमदारकीचे हार पडावा. 100% साहेबाला यावेळेस अपक्ष राहू कसे राहू, सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीमागं एक ठामपणे उभा राहणार आहेत. आणि सर्वांच्या मनात आहे, फक्त जनता जास्त बोलत नाही. आता यावेळेस कार्यकर्ते थोडंफार बोलत असतील, पण जनता बोलत नाही. जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्हाला आमदार करायचे म्हणून. फक्त तुम्ही आता मागं हटायचं काम करू नका. कुणी काही सांगू, कुणी काही बोलू, कुणी किती विरोधात बातम्या देऊ किंवा पक्षातल्या विरोधात जाऊ, जवळच्या विरोधात जाऊ, तुमच्या पाठीमागं जनता ही ठाम जनतेने ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला 2024चे आमदार तुम्ही फिक्स झालेत, जमा आहेत. त्याबद्दल काही कोणाच्याही मनात शंका नाही. तुम्ही फक्त आपलं जे चाललेला कार्यक्रम आहे असा रेग्युलर आपण चालत राहू. आणि आम्ही पण आमच्या पद्धतीने खासदारकीचं निकाल लागला त्या दिवशी पण तसं ठरवलं आहे की आपण आपल्या पद्धतीने आता आपलं आमदारकीच्या तयारीला लागलेलो आहोत. आणि आम्ही मीच नाही तर पूर्ण आपले जेवढे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवून प्रत्येक घरी जातात, बोलतात, चर्चा करतात. फक्त आपलं काय आहे जे सोशल मीडिया पाहिजे ते थोडा कमी, आणि ते कमी असलं तरी काय हरकत नाही. कारण आपलं जे माउथ टू माउथ आणि जे ग्राउंड लेवलला काम असतं ते चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि सर्व कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की कुणी बी आपल्याला आता सध्या DPTC म्हणेन, कोणी 25-15 म्हणेन, कोणी 90-10 म्हणेन. आपल्याला फोन करून आता प्रत्येकाला फोन आले असतील, कोणाला सांगायची गरज नाही. कारण प्रत्येकाला आलेत, मला बी आलेत. पण त्यांना सांगितलं आता सध्या काय काम करायची आमची परिस्थितीच नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, त्याच्यामुळे काम बी नको तुमचं आम्हाला, काहीच नको. म्हणजे 5 वर्ष त्यांना आपण दिसलो नाहीत, पण आता ह्या 2-3 महिन्यात समजा दिसायला लागलेत. म्हणजे तुला दोघात घे, तिघात घे काम, म्हणजे असं प्रत्येक जागा जसं फोडता येईल त्या पद्धतीने त्यांचं नियोजन चाललं आहे. त्याला कुणी बळी पडू नका. कारण आता जरी कामं दिले तर त्याचे काय बिले निघणार नाही तर काहीच निघणार नाही, नुसतं गुतिंग होणार आहे. त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्याला माझी विनंती आहे. तसेच आपले एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि स्वाभिमानी कार्यकर्ते समजे, त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. आणि सर्वांनी मिळून साहेबाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू आणि साहेबाला यावेळेस आमदार करू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंडे साहेबाच्या आशीर्वादामुळं, ताईसाहेबाच्यामुळं मला नक्कीच बोलता यायला लागलं. आणि मी लय तुमचा वेळ घेणार नाही, थोड्यातच घेणार आहे. तर इथं फक्त धोंडे साहेबाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण 18 पगड जात गोळा झाला, तोच मला खूप आनंद आहे. मला जास्त काय बोलायचं नाही, फक्त आणि आपण सर्व हजर झालात तो मला आनंद आहे. आणि हेच आनंद धोंडे साहेबाला आपण सर्वांनी 100% द्यायचा आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा, हीच माझी नम्र विनंती आहे. आणि आता मी थोडंसं बोलणार, जास्त बोलत नाही. आता काल आले होते आजबे साहेब काका, आपलं त्यांना बी काय आपल्याला बोलायचं नाही जास्त, पण आतापर्यंत आले नव्हते, पण काल आले माझ्या गावामध्ये. मी नक्की फाट्यावर थांबलो होतो मी फाट्यावर. पण मला काय आग्रह केला एखाद्याने की बुवा जेणेकरून आता तुम्ही असं करू नका. ठीक आहे बुवा, त्यांचा बी आदर्श करा ठोला. मी काय बोललो नाही, पण त्यांना काल आले की म्हणले तुमच्या इथं हे झाला, तिथं दे झाला, अशी त्यांनी काही 20 लाख रुपये जाहीर केले. मग आमचे कार्यकर्ते होते त्यांचे काही म्हणले बुवा तुमचा फायदा होता असं. मी म्हणलं ठीक आहे बुवा, आमचा फायदा आम्हाला पहिल्यापासूनच झालेला नाही, साहेबापासून नाही. बात नाही, पण काय ठीक आहे म्हणलं. या आता आदर सत्कार करणं गरजेचं आहे. आजबे साहेबाचा मी आदर सत्कार केला, त्यांचा बी त्यांना केला ना. आम्ही आपलं हो ओके. आता काहीच नाही विषय, मी जास्त बोलणार नाही तुम्हाला. पण जेणेकरून मी मागाशीच बोललो होतो, जर कुणी नाही तिकीट दिलं तर ताकद धोंडे साहेबाची एवढी आहे, हा पक्ष लढायची आणि हा पक्षाला समजायला साथ द्यायची, कुठलाही फरक पडणार नाही. आणि त्या आपल्याला कमी पडणार नाहीत. त्यांना 5 वर्षामध्ये कमी पडेल नाही ते, पण फक्त काय झालं त्यांच्याकडून की त्यांच्याकडून फिरण्यात आलेलं नाही. पण नाही येऊन द्या ना, पण तुम्हाला जी रस्ता पाहिजे तुमच्या गावाला हे ते त्यांना जागेवर बसून दिलंय ना. पण नसते ना आले, काय फरक पडणार. पण समजायला रस्ते रोड ते आठेगाव पुठ्याचा रोड ते कुसळून समजे रोड ओके केलं सारे, हे की नाही. हो आता मी काय जास्त वेळ घेत नाही, माझं इथंच थांबवतो. सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास आपला दौरा चालू आहे. 15 गावं
आज ह्या 15 गावांना साहेबांनी आम्ही सर्वांनी आपले सर्व कार्यकर्त्यांनी भेट दिली आणि ह्या दौऱ्याचा समारोप म्हणून आज या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक ह्याचं आयोजन केलं। या बैठकीसाठी उपस्थित आदरणीय साहेब, मी सर्वांचे नाव घेऊन वेळ घालवत नाही, मंचावर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ साहेबांचे सर्व सहकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते, समोर बसलेले सुद्धा सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण मंडळी, सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन आहेत। हा दौरा आपण सुरू केला, 1 महिन्यापूर्वी सुद्धा साहेबांनी दौरा सुरू केला होता। त्या दौऱ्यामध्ये सुद्धा आपण गावगाव नाही पण प्रमुख तालुक्यामध्ये आणि मोठ्या गावांना भेट दिली होती। त्यावेळेसपासून लोकांची एकच मागणी आहे की आता आपल्याला इलेक्शन लढायचं आहे आणि इलेक्शनमध्ये ह्या वातावरणामध्ये आपल्याला फार चांगलं हिंमतीने काम करायचं आहे। त्याच्यामुळे साहेबांनी नक्कीच हे मनावर घेऊन आम्ही आता दौरे सुरू केले आहेत। मागच्या 15-20 दिवसांपासून दौरे सुरू आहेत आणि ते आता इलेक्शन संपूपर्यंत कायम चालू राहतील। या ठिकाणी बऱ्याच कार्यकर्त्यांनी मागणी केली की आपण अपक्ष लढलं पाहिजे। मी सर्वांना सांगू इच्छितो की भाजपाचं युती जरी असेल नसेल भविष्य माहीत नाही आपल्याला, पण भाजपाच्या तिकिटावर हक्क सर्वात पहिला आपलाच आहे। जर आपल्याला दिलं नाही तरी सुद्धा ह्या निवडणुकीमधून आम्ही माघार घेणार नाही आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांचा मान ठेवणार आहे। जे कार्यकर्ते आपल्यापासून आपल्यासोबत अनेक वर्षापासून राहिले, सत्ता असेल किंवा नसेल, बरेच कार्यकर्ते जे आपल्यासोबत कायम आहेत, त्या सर्वांचा मान ठेवून ही येणारी निवडणूक आपण निश्चितपणे लढणार आहे। या ठिकाणी मी सर्वांना एवढे सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा जे काय आमच्याकडून कमी पडत असेल, जसं आत्ता सांगितलं त्यांनी की सोशल मीडिया थोडी कमी आहे, आम्ही तेही सुधारण्याचा प्रयत्न करू। मी सर्व कार्यकर्त्यांना, ज्येष्ठ मंडळींना विनंती करू इच्छितो की आमच्याकडून एखादी गोष्ट जर कमी पडत असेल तर तुम्ही नक्की तुरंत फोन करा, आम्हाला सांगा, आम्हाला कळवा आणि ते आम्ही 100% सुधारण्याचा प्रयत्न करू। माझे हे दौरे चालू आहे, गावगाव ठिकाणी मीही सध्या भेट देत आहे आणि साहेबांच्या मागे खूप काम असल्यामुळं, साहेब खूप बिझी असल्यामुळं जरी त्यांच्याकडून एखादं तुमचं काम झालं नाही तर तुम्ही मला सांगा। छोट्या ना छोटे कामं जरी असले तर मी अवेलेबल आहे, मी काय कुठं दुसरीकडं राहत नाही, माझा फोन 24 तास चालू असतो आणि त्यामुळं तुमच्या सर्वांच्या मदतीला मी 100% धावून येईन। फक्त तुम्ही मला कळवा। ह्या बैठकीला आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि ह्या बैठकीला निश्चितपणेच सर्वांचं एकदम पॉझिटिव्ह जसं मन झालेलं आहे तसं आपण कार्यकर्ता म्हणून आपण आपल्या गावामध्ये सुद्धा एक चांगली चर्चा कुठेतरी सुरू केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि तुम्ही ते निश्चितपणे करणारच। आणि पुन्हा एकदा ह्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी आता युद्ध पातळीवर काम सुरू करायचं आहे। पुढं अजून जसं काय साहेब ठरवतील तसं तसं सूचना आपल्यापर्यंत येत जाईल, जसं साहेब सांगतील तसं आता आपल्याला काम करायचं आहे। या ठिकाणी एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणणं असं होतं की ज्या कार्यकर्त्यांनी 15-20 वर्षापूर्वी आपल्याबरोबर काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्याची बैठक घ्यायची। जर समजा तर कार्यकर्ते कधी कधी थकलेले आहेत, आजारी, तर त्यांची मुलं असतील, अशी एक आपल्याला बैठक घ्यायची। मी पण तुम्हाला त्या ठिकाणी बरेच आपले सिनियर कार्यकर्ते आहेत, त्यांना पण माझी विनंती, एक बैठक आपण 15 दिवसांनी अशी परत घेऊ की ज्यावेळेस प्रत्येक गावात पूर्वी आपल्यावर काम करणारे जे लोक आहेत, नागरगोजे आप्पाच्या वेळेस, किसनराव पवारांच्या वेळेस किंवा मग कल्याणराव पवार होते काही दिवस, किंवा त्या काळामध्ये पांडुरंग नागरगोजे यांचे वडील नागरगोजे दादा हे पण होते, असे हां
ते पण होते, ते मध्ये आता पण आज रामकृष्ण बोंडवे ते एक आहेत. ते जुने जे लोक आहेत त्यांचे फॅमिलीजमधले लोक आणि प्रत्येक गावात आपल्याबरोबर काम करायचे लोक आणि आता अलीकडचे काम करतात ती मंडळी यांची एक संयुक्त बैठक घ्यावी असं मला वाटत होतं. मी संजय कांकरे याला आणि आमची चर्चा झाली की पंढरनाथ नागराजेबरोबर आमची की आपण ही म्हणलं संध्याकाळची वेळ जरा ही बैठक दुपारी घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, आता पहिल्यांदा घेतली, परत कधीतरी योग्य येईल तसं आपण घेऊ. आणि आपण सर्वांनी जी मागणी केलेली आहे की आपण आता दौरे सुरू करतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल दौरे सुरू करणे तर झोपू नये. पहाटे 5 वाजता उठवलं. मी स्वतः रोज पहाटे 5 वाजता उठतो. आज मी पहाटे 5 वाजता उठलो होतो. कॉलेजच्या ग्राउंडवर आम्हाला गेलो. तिथून मी 6:30 पावणे 7 वाजता घरी आलो. त्यानंतर दाढी बिडी आंघोळ करून निघाले. म्हणजे असं बिझी राहावं लागतं आणि एवढ्या गावांना जावं लागतं. दौऱ्याचं असं कठीण काम असतं, परंतु केल्याशिवाय तो पर्याय नसतो. पर्याय नाही. प्रत्येक गावामध्ये मी गेल्यानंतर लोक आता आज तर काही गावात लावणे घोषणाच देऊन टाकल्या माझ्या नावाच्या. वातावरण सर्वत्र चांगलं आहे. आष्टी तालुक्यातही फार गावांना गेलो मी, पाटोद्यात गेलो, शिरूरला गेलो. तुम्ही सर्वांचं जे वक्त्यांनी जे सांगितलं की तसं ते खरं आहे, वातावरण बरं आहे. आता आपण आहोत भारतीय जनता पक्षामध्ये. पंकजाताईबरोबर आपण काम करत आहोत. पंकजाताई थोड्या मताने हरल्या आणि खरं म्हणजे ती चुटपुट फार कार्यकर्त्याच्या मनाला लागून राहिली आणि त्यामुळं सर्व लोक असं म्हणतात पक्षांना दिलं तरी तुम्ही उभंच राहा. आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा लोकसभेला जे काही लोक होते ते कोणीतरी उल्लेख केला या ठिकाणी मला वाटतं राजपालनीच केला की पंकजाताईचे एजंट फॉर्म तुतारीचे प्रचार करण्याचे लोकांना गेले होते. असं फार झालं. पण आता तो विषय कसा आहे की उमेदवार कुठला असला तो हातबल असतो. त्याला राजपालला काही म्हणता येत नाही, जावळेला काही म्हणता येत नाही, नागरगोजेंना काही म्हणता येत नाही किंवा बाळासाहेब पवारला काही म्हणता येत नाही. ती त्यांची इमानदारी, त्यांनी कसं काम करायचं. आणि उमेदवाराला काय तो निवडणुकीमध्ये एवढा निराधार होतो आणि त्याला जोरात असं बोलता येत नसतं. त्यामुळं काही लोक त्याचा गैरफायदा घेतात. तसं झालेलं आहे. पराभव जरी झालेला असला तरी त्यांना वरती पक्षाने संधी दिलेली आहे. ते आता आमदार पण झालेलं आहे आणि त्यांचं छोटं गाव आहे ना काहीतरी पुनर्वसन झालेलं आहे. आता आपल्याला आपण काय करायचं, तिकीट आपल्याला नाही मिळत आपण काय करायचं हा सर्वांच्या समोर प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला आता आज देता येणार नाही कारण अजून काही पक्षाने अर्ज पण मागवलेले नाही. ज्यावेळेस पक्ष अर्ज मागवेल आपल्याबरोबर चर्चा करेल, आमच्याबरोबर तिकीट देईल नाही देईल त्यावेळेस आपण बघू ना, आपण बसू एक व्यापक बैठक आपण घेऊ आणि जसं आपण शेतकरी खरीप हंगामाच्या अगोदर उन्हाळ्यात जसं खारडा घालतो, नांगरती करतो, रान तयार करून ठेवतो. हे रान तयार करायचं काम चालू पाऊस पडला की फेरायचं. ही जी पूर्व मशागत जी असते ना ही पूर्व मशागत आता चालू आहे. त्यामुळे आपण सर्वत्र मी असं ठरवलं 30 ऑगस्टपर्यंत आष्टी पाटोदा शिरूरमधले प्रत्येक गाव आणि वाडी घ्यायची. बऱ्याचशा वाड्यांना पण मी जाऊन आलो. मी पूर्वी केलेल्या कामाचा खूप मोठा इतिहास आहे. पाटोदा शिरूर तर आपल्याकडे पूर्वी नव्हतं. आष्टी पाटोद्यामध्ये जेवढे पाझर तलाव आपण केले तेवढे नंतर पण केलेच नाही. आपण अनेक गावांना जायला रस्तेच नव्हते, आपण त्यावेळेस रस्ते केले. आता निवडून आल्यानंतर ते सर्व रस्ते आपण डांबरी केले. अपवादात्मक एखादा कुठेतरी राहिला असेल पण अलीकडच्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये असं चित्र पाहायला मिळतं की गुत्तेदारी त्याची टक्केवारी काम देण्यासाठी मिळवण्यासाठी पण 10% कोण घेतं आहे. मला चंदरवाडीमध्ये एक जण म्हणले पैसे कशाला लागतात, कोण घेतं. मी म्हणलं तुम्ही पण सध्या नाही, तुम्ही ठरवा कोण तुमच्याकडून कोण घेते तेच घेत असेल. आणि त्याचा उपयोग कामाचा दर्जा एकदम खाली.
10% काय काय म्हणते मंत्रालयातच पैसे द्यावे लागतात. मंत्रालयामध्ये मंत्री आमदाराकडून पैसे घेत नसतो. हा, सरपंचाचा रेट वाढला नसतो. असं वातावरण ते आहे. या सर्व वातावरणाला दूर करायचं असेल तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या कठीण काम करावं लागेल. ते आपण करू. तुमचा सर्वांचा उत्साह पाहून मला खूप बरं वाटतं. कारण आता कोणीतरी म्हणलं की तर ते गंभीर दादा काय म्हणले, लई वेळा तुम्ही आले नाही. पडलो कशाला येऊ मी, किती माझी सरपंच किती वेळा लोकांच्या कामात असते, पण तरीसुद्धा मी आष्टीला माझं कार्यालय आहे तिथं ते आपण कधी बंद केलं नाही. प्रत्येक सोमवारी मी बसतो आणि सार्वजनिक कामात लग्न कार्यसुद्धा पाटोद्याला सुद्धा मी अनेक वेळा जर काही आपल्या परिचित अतिपरिचित लोक असतील त्यांच्या लग्न करायला येतो, कोणाच्या अंत्यविधीला येतो. असा माझ्या पद्धतीने संपर्क बऱ्यापैकी चालू असतो. आता आपल्याला तहसीलमध्ये मिटिंग घेता येत नाही कारण आपल्यात आमदार नाहीत, पण इथले जे प्रश्न आहेत, समजा पैठण-पंढरपूरचा रोड आपण मंजूर केला. मध्यंतरी बातमी आली की याचं दर्जा निकृष्ट आहे असे तसे. मी ते भोपळे इंजिनियरशी चर्चा केली, मंत्रालयातल्या चीफ इंजिनियरवर चर्चा केली. याचा दर्जा सुधारला पाहिजे, लवकर काम पूर्ण झालं पाहिजे. आणि आता काही लोकांनी हायकोर्टात पिटिशन केलं, ते पण मंजूर झालं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिले हे काम लवकर येत्या 6 महिन्यात पूर्ण करा. असे इतर आणि जे प्रश्न आहेत. आता मला दौऱ्यामध्ये काही ठिकाणी लाईटचा प्रश्न लोकांनी सांगितला, काही ठिकाणी अनेक प्रश्न लोक सांगत आहेत. पण आता आपली सगळी उत्सुकता ही निवडणुकीची आहे. तर आपण सगळं बरोबर आहोत. मला याचा अभिमान आहे की मी आमदार नसताना सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर आहात. आणि मी ज्या गावात आता जातो त्या गावातला एखादा वयस्करग्रस्त बघतो आणि तो मला सांगतो की धोंडे साहेब आता मी जर थकलोय, माझा हा मुलगा किंवा माझा हा नातू तुमच्याबरोबर राहणार आहे. उदाहरण सांगतो, मी आता पारगावला सकाळी गेलो होतो. पवार गुरुजी नागरावजी आप्पाबरोबर त्यांचे मित्र होते ते, आणि ते खूप आम्हाला माझ्याबरोबर फिरायचे आप्पाचे. हां, मी त्यांना संजय निराधार योजनेचा अध्यक्ष केलं. त्यांचा नातू मला आज भेटला. माझी त्याची ओळख नाही आहे. त्याचं नाव सुधीर आहे. तो बीडला असतो, काहीतरी इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनीचं काहीतरी ऑफिस चालवतो. ते मला तुम्ही मला इथं यायचे समजले म्हणून मी बीडून आलो आणि आता आम्ही तुमच्याबरोबर आलो. मध्येच एक जण काय म्हणला, लोकसभेला तो तारीखला. असं नसू दे ना, आज ती गोष्ट होऊन गेलेली, तेच धरून आपल्याला चालायचं नाही. तुम्हाला पण मी सांगू इच्छितो की तुमच्या गावातसुद्धा असं असेल, कुणीतरी लोकसभेला काहीतरी वेगळं केलं असेल. लोकसभेमध्ये जरांगे पाटलाचं वातावरण, बऱ्याच गोष्टी होत्या, ती गोष्ट होऊन गेली, त्याच्यावर बोलण्यात करता नाही. पण अजूनही आपल्याला लोक पाहिजेत. आपण जरी म्हणलं ना आपल्या ते भागत नाही. मला एकाने प्रश्न विचारला की तुम्हाला ओबीसी हे तुमच्या बरोबर मराठा समाजाचे अनेक लोक आहेत, मग तुम्ही एवढी धावपळ का करता. मी त्यांना सांगितलं की आपल्याला जर कमी पडते म्हणून आपल्याला काही माणसं गोळा करायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्व कार्यकर्त्याला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा आपापल्या गावामध्ये परवापर्यंत कोणी मिळवता याचा विचार करू नका. आता तो आपल्या मदतीला घ्या. अगदीच एखादा येत नसेल तर तो सोडून द्या. पण जो असा आपल्या विचाराचा आहे, ज्याला असं वाटतं की तुमच्याबरोबर मला काम करायचं, तर त्यांना आपण जरूर बरोबर घेतलं पाहिजे. शेवटी असे लोकशाहीमध्ये मताला किंमत आहे. आपल्याला बहुमत पाहिजे. एका गावात एकाने सांगितलं आपल्याला दरवर्षी लय मतं मिळतात. म्हणलं किती मिळतात? म्हणलं 700 750 मिळतात. विरोधाला म्हणलं 1100. अरे म्हणलं मग 700 भागत नाही ना, विरोधापेक्षा तर 25 तरी जास्त पाहिजे तर आपला भाग आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण सुद्धा एवढे 2-3 महिने आपला करण्यापेक्षा जे कोणी मध्ये इकडे तिकडे गेले त्यांना जरा चुस्कारलं पाहिजे, त्यांना आपल्याबरोबर घेतलं पाहिजे. मागच्या वेळेस प्रथमताच्या वेळेस 74,000ची लीड मिळाली, भरपूर मिळाली. आता 32,000ची मिळाली. पण 32,000ची लीड आपल्या एकट्याच्या नावावर नाही. ह्या 32,000च्या वाट्यामध्ये
सुरेशराव बी आहेत, बाळासाहेब बी आहेत, की आणखीन रिपाई बी आहे, अजून ते मनसे बी आहे, अजून ऐक्यवादी संघटना कुठेतरी ती बी आहे. 10-15 जण म्हणते ही लीड आमच्यामुळे मिळाली. कुणीही काय म्हणतो लीड आहे ना तर आमच्यामुळे मिळालं, कारण ते म्हणले आमचा बी पाठिंबा आहे ना, आमचा बी पाठिंबा आहे म्हणले. आणि आपलं ते नाकारता येत नाही. खरोखर अनेक पक्षाने आपला पाठिंबा दिला नाही, त्यामुळं आपण त्यांचं मान्य करू. पण आता तसं होणार नाही. आता बरेच जण राहणार आहेत. त्या 32,000च्या लीडमध्ये अनेक लोक 4-5 तरी उमेदवार असणार. त्यामुळं थोडीशी लीडची मागणी होईल. पर्याय म्हणजे तुम्हाला संघटन वाढवावं लागेल. तर आपण हे संघटन वाढवावं अशा प्रकारची सर्व कार्यकर्त्याला मी विनंती करतो. आणि व्यासपीठावर जे मंडळी बसलेले आहेत त्यांना पण माझी विनंती. बाळासाहेब पवार निर्भीड बोलले की ठामपणे सांगितलं पाहिजे, तसंच आपण सुद्धा ठामपणे बोललो तर आपलं यश नक्कीच. आपल्याला यशाला लई अडचण नाही आहे, कारण 5-6 जण उभं राहिलं आपलं काय आपलं काय दुपारच होईल. दुपारात विजय 5-6 जण उभं राहिले. पण काय सांगावं सगळे म्हणून एक राहिले तर तसं होणार नाही. आणि राहिले तरी आत्तापर्यंत आपण एकट्या माणसालाच हरवलेलं. आजपर्यंत जेवढ्या निवडणुका आपण जिंकल्या आपल्या विरोधात प्रतिस्पर्धी एकच. बाकीचे छोटी मोठी 2,000-3,000 वाले असतात, त्यांचं काही एवढं महत्त्व नसतं. पण एकाच प्रतिस्पर्धी उभं राहायला सुद्धा आपण त्यांना हरवलेलं आहे. आणि आता जर बरेच पक्ष आहेत, हे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्या जमेच्या आहेत. आपल्या काळामध्ये काम पण आपण चांगलं केलेलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल. आपण सर्वजण आलात, सर्वांचे मी आभार मानतो. आणि अजयने सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला काही बोलावं वाटलं तर जरूर माझ्याशी बोलणं झालं नाही तर त्याच्याशी तुम्ही बोला, कारण मी बराच बिझी असतो. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं 30 ऑगस्टपर्यंत मला आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातले आपल्या मतदारसंघातले सर्व गावं घ्यायचे, सर्व गावांना भेट द्यायचे. त्यानंतर वाटल्यास परत मोठ्या गावाची दुसऱ्यांदा परत भेटी आपण देऊ. शक्यतो दुबार फिरण्याची गरज पडू नये असं मला वाटतं. एवढं चांगलं काम आपण सर्वांनी करावं. आपण सर्वजण आलात, सर्वांचे मी आभार मानतो. जनतेच्या प्रश्नासाठी पायी दौरा केला आणि जर बाकीचे लोक पाहितले तर त्यांची कात सुद्धा खाली होत नाही अंकल. तर धोंडे साहेबांनी दिल्लीला सुद्धा पायी गेले होते जनतेच्या प्रश्नासाठी. धोंडे साहेब भेटत नाहीत हे निगेटिव्हिटी तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि जी पॉझिटिव्हिटी आहे हे सुद्धा आपण जनतेला बोललं पाहिजे. मला ज्यावेळेस धोंडे साहेबांनी संजय गांधी समिती सदस्य केलं त्यावेळेस एका बैठकीला आम्ही 5-5 हजार लोकांचे प्रस्ताव मंजूर करायचो आणि प्रशासनावर साहेबांनी दबाव टाकून, तहसीलदाराला दबाव टाकून, तहसीलदार हा त्या समितीचा सचिव असतो, तर तहसीलदार साहेबांना सांगितलं की प्रत्येक येणारा जर पॉझिटिव्ह असेल, खरा असेल प्रस्ताव तो त्यांना डावलू नका. संबंधित कलेक्टर साहेबांना सुद्धा त्यावेळेस साहेब बोलले. आता जर तुम्ही बघितलं संजय गांधी समितीची काय अवस्था आहे. अहो एका बैठकीला 9 साहेब फक्त प्रस्ताव मंजूर झाले. 9 म्हणजे हे कामाची पद्धत झाली का? हे अपमान झाला मतदारसंघाचा. 2 वर्षात बैठकच नाही म्हणजे इथला फालतूगिरीपणा झालेला आहे. तर हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. तुम्ही सगळे प्रमुख आहात. तुम्ही या संघटनासाठी आपल्याला पुढच्या ध्येयप्राप्तीसाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि रिपाई साहेबांसोबत खंबीर उभा राहील असं मी साहेबांना आश्वासन देतो. जय भीम, जय भारत. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.